ठीक. हां. चला. बाळांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. वेव्हज मध्ये दिस इज द लेक्चर नंबर. ओके, ज्यामध्ये आपण महत्वाचा आर्टिकल, थेरॉटिकल आर्टिकल शिकणार आहोत आज. फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन काय असतं बघा. बाळांनो लक्ष द्या. फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. हा, फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. ओके, लक्ष द्या. आता फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन काय असतं एक लक्ष द्या सगळ्यांनी. बाळांनो सिम्पली तुम्ही सांगू शकता फ्री व्हायब्रेशन बघा, नावातच सगळ्या गोष्टी आहे. ओके, आणि नंतर असतं फोर्स व्हायब्रेशन. ओके, हा. फ्री व्हायब्रेशन मध्ये बॉडी ऑलवेज व्हायब्रेट विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, एकदाच फोर्स अप्लाय केला, इफ द बॉडी व्हायब्रेट्स विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. बघा, इफ द बॉडी व्हायब्रेट्स, लक्ष द्या, विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. इफ द बॉडी व्हायब्रेट विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी, जर का बॉडी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत असेल, ओके, आफ्टर अप्लाइंग द एक्सटर्नल फोर्स, देन इट इज कॉल्ड एज फ्री व्हायब्रेशन. जसं फॉर एक्झाम्पल, एक रिजिड सपोर्ट घेतला, एक स्ट्रिंग आहे, त्याला एक बॉब अटॅच केला, बीओबी बॉब. करेक्ट आहे. सांगा बरं, बॉब कुठल्या पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशन की मीन पोझिशन? मीन पोझिशन. त्याला तुम्ही फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर काय झालं, बॉडी मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. बघा कुठे गेली, मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. पॉझिटिव्ह काय झाली सांगा, मीन. ओके, मीन टू कुठे आली, निगेटिव्ह. निगेटिव्ह टू पुन्हा मीन. झाला. आता पुन्हा फोर्स अप्लाय करायचा नाही आपल्याला, मग बॉडी आता पुन्हा निघेल. सांगा बरं, बॉडी तिथं पोहोचेल की त्यापेक्षा कमी अँप्लिट्यूडला पोहोचेल? कमी अँप्लिट्यूडला पोहोचेल. हे पहा, आता नेक्स्ट टाइम इथंच पोहोचेल. कारण की आजूबाजूला हवा असते, ती एअर काय करते सांगा, त्या मोशनला असिस्ट करते की अपोज करते? अपोज. त्याला म्हणतात डिसिपेटिव्ह पॉवर. कुठली पॉवर सांगा, डिसिपेटिव्ह पॉवर. लक्षात ठेवा. झालं. पुन्हा बॉडी इथं आली, इथं आली, इथं आली, नंतर पुन्हा इथं आली. नेक्स्ट टाइम सांगा, अँप्लिट्यूड वाढत जाते की अजून कमी होत जाते? अजून कमी होत. म्हणजे डे बाय डे, टाइम टू टाइम अँप्लिट्यूड कमी होत जाते. असं करत करत आफ्टर सम टाइम बॉडी विल बी ॲट रेस्ट. त्याचा ग्राफ काढायला गेला तर तुम्हाला समजायला पाहिजे ग्राफ कसा आहे तो. पहिल्या ऑसिलेशनची अँप्लिट्यूड जास्त असते बा, पहिलं ऑसिलेशन. दुसऱ्याची कमी असते, तिसऱ्याची अजून कमी असते. असं करत करत बॉडी विल बी ॲट रेस्ट. करेक्ट आहे. सच अ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन. वन्स यू अप्लाय द एक्सटर्नल फोर्स, जेव्हा एकदा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, आफ्टर दॅट बॉडी व्हायब्रेट विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. बॉडी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते, त्याला म्हणतो आपण बाळांनो फ्री व्हायब्रेशन. करेक्ट आहे. ओके बाळांनो, नॅचरल फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड असते? तर नॅचरल फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे, ओके, बॉडीचे डायमेन्शन्स किती आहे. ओके, ही नॅचरल फ्रिक्वेन्सी डिपेंड्स आहे ऑन द डायमेन्शन्स ऑफ द बॉडी. ही नॅचरल फ्रिक्वेन्सी डिपेंड्स आहे ऑन द इलॅस्टिक प्रॉपर्टी ऑफ द बॉडी. बॉडीची इलॅस्टिक प्रॉपर्टी कशा आहे. करेक्ट आहे. ते या गोष्टींवर डिपेंड आहे. जसं एक साधं एक्झाम्पल सांगा, फ्री व्हायब्रेशनमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या घरी जसे वागता, फ्री व्हायब्रेशन आहे. करेक्ट आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सीने वागता. जसं म्हणतात ना, मुलगी माहेरी असणे आणि मुलगी सासरी असणे. आजकाल हे असं काही एक्झाम्पल नाही आहे. पूर्वीच्या काळातलं बघा, इथून 10-15 वर्षापूर्वी आधी मुलगी माहेरी असणे. जेव्हा ती मुलगी माहेरी असते तेव्हा कुठल्या व्हायब्रेशननी वागते? फ्री व्हायब्रेशन. स्वतःच्या घरी असते ना आईवडिलांच्या, फ्री व्हायब्रेशन. कसं आहे बसा, कसं आहे उठा, सोप्यावर आडवं बसा, तोंड खाली पाय वर, आणि मधात ताट जेवणाचं. ठीक आहे. हां, समजलं आहे की नाही. भाजी आवडली नाही तर भाजी फेकून द्या, आईला दुसरी भाजी करून मागा, चिडचिड करा. दॅट इज युअर नॅचरल फ्रिक्वेन्सी. करेक्ट आहे. पण जेव्हा मुलगी एखादी सासरी जाते, आताचं एक्झाम्पल नाही बरं का, आता ड्रम घेऊन जाते, हा निड्या करत जा. समजलं. हां, आताचं एक्झाम्पल नाही आहे हे. कुठलं एक्झाम्पल आहे? 10, 15, 20, 25 वर्षावरतीचं. ओके, तर मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा कुठलं व्हायब्रेशन असते? फोर्स व्हायब्रेशन. ती कधी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने वागायची नाही तेव्हा. ओके, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय व्हायचा. एक्सटर्नल पिरियडिक फोर्स म्हणजे सतत कोणतरी रिस्पॉन्सिबिलिटीज एवढ्या येतात. इव्हन आपल्या आईचं एक्झाम्पल घ्या, जेव्हापासून लग्न झालं त्यानंतर जे काय वागणं आहे ते स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीचं नाहीच आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. एक्सटर्नल पिरियडिक फोर्स म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज एवढ्या आहेत. सकाळी उठायचं आहे, मुलं उठतात, त्यांचा काहीतरी टिफिन करायचा आहे,
तिथून 1-1.5 तासांनी घरात म्हातारे असतील तर ते उठतात. ओके. त्यांच्यासाठी चहा पाणी करायचं आहे. ओके. तिथून 1-1.5 तासांनी आपले हे उठतात. ओके. त्याचं वेगळं सुरू राहते काहीतरी, ठीक आहे. हां. तर त्यांचा टिफिन करायचा आहे. 10, 11, 12 वाजले की त्यानंतर सगळ्यात शेवटी जेवण, सगळे कामं करून. त्यानंतर थोडा आराम नाही केला तर डबल घरातले म्हातारे उठतात. सेकंड इनिंग खेळायला लागतात. ओके. डबल चहा करा त्यांच्यासाठी दुपारची. बरोबर आहे. संध्याकाळी 5-6 नाही तर एखादा मग पाहुणा वगैरे येतो त्याच्यासाठी काहीतरी. त्यानंतर मग संध्याकाळी 6 वाजले की तुम्ही जाता. असे दाखवता की लयच मेहनत करून आले. ओके. तर तुमच्यासाठी काहीतरी तुम्ही तन करता. हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. त्यानंतर ते मग अहो येतात. ओके. हां. त्यांचं काहीतरी वेगळं. असं करत दिवस निघून जातो. अँड देअर इज नो रिटायरमेंट इन दॅट लाईफ. त्या लाईफमध्ये काय नाही आहे? रिटायरमेंटच नाही आहे. तसं माणसं काम करतात, पैसे कमवतात आणि 60 वर्षाचे झाले की काय म्हणतात, "बस आता होत नाही," म्हणते, "मी रिटायर्ड झालो." अजगरासारखे बसून राहतात एका ठिकाणी. आफ्टर 60 बरोबर आहे की नाही? समजलंय? पण लेडीजचं असं नसते. लेडीज कधी म्हणते का? आपली आई किंवा आजी अशी कधी म्हणते काय? की आता मी 60 वर्षाची झाली, आज माझा रिटायरमेंट सेलिब्रेट करा. ओके. आज तो दिवस माणसाचा कसा रिटायरमेंटचा दिवस कंपनी सेलिब्रेट होतो. केक कापतात, पार्टी-शार्टी. ओके. तसं लेडीजचं असते का कधी? ज्या हाऊसवाईफ असतात. ओके. ज्या घरी काम करतात, स्वतःच्या फॅमिलीसाठी काम करतात. त्या असं कधी म्हणतात का आज माझे वयाचे 60 वर्ष कंप्लीट झाले. बस मी रिटायर्ड झाली. आज पार्टी करा एक. उद्यापासून मी किचनमध्ये एंट्री मारणार नाही. जर का त्यांनी असा विचार केला तर सगळ्यांचे वांदे होतील घरच्यांचे. रिगार्डिंग देअर इज नो रिटायरमेंट. मरेपर्यंत काम करतात. समजलं की नाही? सो लक्षात ठेवा, मुलगी माहेरी असणे म्हणजे फ्री व्हायब्रेशन आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा ती कशी वागते? फोर्स व्हायब्रेशन. ओके. त्या बॉडीवर कुठले फोर्सेस असतात? एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स एका पर्टिक्युलर टाईम नंतर येतो. हे तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगितलं. तसं फोर्स व्हायब्रेशनमध्ये लक्षात ठेवा ओके. फोर्स व्हायब्रेशनमध्ये ओके बॉडी व्हायब्रेट्स. लक्ष द्या. बॉडी व्हायब्रेट्स विथ फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल. थांबा रे. हे एक्सटर्नल महत्वाचं नाही बरं का. एक्सटर्नल काय? पिरियॉडिक. एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. एक्सटर्नल तर आहे पण कसं आहे? पिरियॉडिक. पिरियॉडिक म्हणजे समजते का? आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. त्याचं मी असं सांगतो. इफ बॉडी व्हायब्रेट्स ओके विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स ओके इज अ फोर्स व्हायब्रेशन. जसं याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बाळांनो. फिजिक्स मधलं एक्झाम्पल सांगताय. क्लॉक पेंडुलम. कुठलं पेंडुलम सांगा? क्लॉक. जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, हा रिजिड सपोर्ट आहे. ओके. या रिजिड सपोर्टला इथं स्ट्रिंग दिलेली आहे. इथं बॉबी दिला आहे. करेक्ट आहे. आता घड्याळाची घंटा तुम्हाला माहिती आहे ती 24/7 ऑसिलेशन परफॉर्म करते. ओके. का बरं 24/7 ऑसिलेशन परफॉर्म करते? कारण तिच्यावर सतत कोणीतरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतं. कोण अप्लाय करतं? सेल. सेल जे असतात ना ते ड्रायव्हिंग फोर्स अप्लाय करतात. जसं फॉर एक्झाम्पल सध्या बॉडी कुठल्या पोझिशनला आहे सांगा? मीन पोझिशनला. खटकन फोर्स अप्लाय करतात. फोर्स अप्लाय झाला समजा फॉर एक्झाम्पल 5 न्यूटनचा फोर्स अप्लाय झाला. बॉडी मीन टू इथे गेली. इथून इथं आली. इथून इथं आली. इथून इथं आली. पहिलं ऑसिलेशन संपलं. आता जेव्हा पहिलं ऑसिलेशन संपलं तेव्हा ती बॉडी काय करायला लागली? ती बॉब स्वतःची एनर्जी लूज करायला लागली. जर एनर्जी लूज केली असती तर पुढचं ऑसिलेशन सुरू असताना त्याची अँप्लिट्यूड काय झाली असती? कमी झाली असती. जशी ती एनर्जी लॉस करायला लागली, जसं पहिलं ऑसिलेशन संपलं, मीन टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मीन, मीन टू निगेटिव्ह, निगेटिव्ह मीन, जसं पहिलं ऑसिलेशन संपलं, खटकन बाळांनो पुन्हा 5 न्यूटनचा फोर्स अप्लाय होतो. म्हणजे तिने जी काय लूज केली एनर्जी आहे ती एनर्जी पुन्हा काय होते? गेन. आणि पुन्हा बॉडी तिथंच जाते. बरोबर आहे. इथं असं नाही झालं. इथं पहिल्या ऑसिलेशनला इथे गेली, नंतर इथं आली, मागे गेली, पुन्हा आली. दुसऱ्या ऑसिलेशनला तिथे गेली की कमी आली? कमी. बघा दुसऱ्या ऑसिलेशनची अँप्लिट्यूड कमी झाली बघा पहिल्यापेक्षा. अरे ओके नाही. तिसऱ्या ऑसिलेशनची अजून अँप्लिट्यूड काय झाली? कमी झाली. आणि असं करत करत फ्री व्हायब्रेशन मध्ये बॉडी कधीतरी स्टॉप होते. पण फोर्स व्हायब्रेशन मध्ये बॉडीवर एवढे एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय होतात की बॉडीची इच्छा नसेल तरी बॉडी स्टॉप होऊ शकत नाही. कारण की बॉडी स्वतःच्या मनानुसार वागतच नाहीये. बॉडी कुठल्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते सांगा? नॅचरल फ्रिक्वेन्सी की फोर्स फ्रिक्वेन्सी? फोर्स व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सी. कारण की बॉडीवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतात आणि एक्सटर्नल फोर्स कसे अप्लाय होतात? पिरियडिक. पिरियडिक म्हणजे आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम म्हणजे काय? सगळ्यात पहिले फर्स्ट व्हायब्रेशन सुरू झालं, फर्स्ट ऑसिलेशन सुरू झालं तेव्हा फोर्स अप्लाय झाला. इकडून तिकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे. पहिलं ऑसिलेशन संपलं. पुन्हा फोर्स अप्लाय झाला. तिकडून इकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे. म्हणजे बॉडीला स्टॉपच होत नाही. पण हा फोर्स कसा अप्लाय होतो? प्रत्येक ऑसिलेशन झाल्यानंतर आणि प्रत्येक ऑसिलेशन सुरू होण्याच्या आधी. जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, ग्राफ काढायचा झाला सांगा, फोर्स अप्लाय झाला, फोर्स अप्लाय झाला, डिंग 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 डिंग. बरोबर आहे. पहिलं ऑसिलेशन संपलं. आता मला माहिती आहे मी जर फोर्स अप्लाय नाही केला तर दुसऱ्या ऑसिलेशनची अँप्लिट्यूड
कमी होणार आहे नाही, पण मला कमी नाही करायची, डबल फोर्स अप्लाय केला. करेक्ट आहे की नाही? पुन्हा त्याची अँप्लिट्यूड तेवढीच मेंटेन राहते. करेक्ट आहे? पुन्हा दुसरं ऑसिलेशन संपलं की तिसरं सुरू होईल, पुन्हा फोर्स अप्लाय करायचा. म्हणजे प्रत्येक वेळेस कुठला फोर्स अप्लाय केला जातो? एक्सटर्नल. आणि तो एक्सटर्नल फोर्स आहे की एक्सटर्नल पिरियडिक आहे? पिरियडिक. पिरियडिक म्हणजे समजते का? आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. असं नाही आहे की फोर्स अप्लाय करायचं जेव्हा मनात आलं तेव्हा फटके द्यायचे, नाही. गरजेपेक्षा जास्त फटके दिले तर अँप्लिट्यूड वाढणार सुद्धा आहे. आपल्याला अँप्लिट्यूड वाढवायची नाही आहे, आपल्याला अँप्लिट्यूड कमी नाही करायची, आपल्याला अँप्लिट्यूड काय ठेवायची आहे? कॉन्स्टंट. त्यामुळे फोर्स अप्लाय करताना कधी अप्लाय करायचा की इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम नंतर? इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम नंतर फोर्स अप्लाय. दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. कुठलं व्हायब्रेशन? फोर्स व्हायब्रेशन. या व्हायब्रेशनमध्ये बॉडीची इच्छा जरी असेल आराम करायची तरी बॉडी आराम करू शकत नाही, कारण बॉडी कधी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी बिहेव करत नाही, व्हायब्रेट होत नाही. बॉडी ऑलवेज व्हायब्रेट्स विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. बॉडी ऑलवेज व्हायब्रेट्स विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. त्याला आपण काय म्हणतो सांगा? फोर्स व्हायब्रेशन. तर लक्ष द्या, दोन टाईपचे व्हायब्रेशन असतात, एक असतं फ्री व्हायब्रेशन आणि एक काय असतं? फोर्स व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन मध्ये बॉडी ऑलवेज व्हायब्रेट्स विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी, जसं ओके. आणि फोर्स व्हायब्रेशन मध्ये बॉडी ऑलवेज व्हायब्रेट्स विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. सिंपल पेंडुलम, क्लॉक पेंडुलम. समजलंय की घड्याळाची घंटा का बरं थांबत नाही एका ठिकाणी? कारण की तिच्यावर नेहमी सतत एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय होत असतात, बरोबर आहे. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय? मुलगी माहेरी असणे आणि मुलगी सासरी असणे. हे एक्झाम्पल कधीच्या काळातलं आहे? इथून 15-20 वर्षापूर्वी जुनं. आजकाल असं नाही. कदाचित पुढच्या 10 वर्षांतर मी एक्झाम्पल चेंज करून टाकेल. हां, समजलं आहे की नाही? अरे ओके नाही? येस, ओके, चालेल. आजकाल असं काही नसतं. ओके, आता बाळांनो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हां, आता त्यात तुम्हाला एंट्रन्स मध्ये अतिशय महत्वाचा एक पॉईंट येतो, लक्षात ठेवा. ओके, काय बघा. हां, ओके, असं म्हणतात, लक्ष द्या, असं म्हणतात डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन, आवाज नको आहे रे, and frequency of force vibration. Difference between the frequency of free vibration and frequency of काय? Force vibration. 2 मिनिट बाळांनो, एंट्रन्स मध्ये अतिशय एक महत्वाचा पॉइंट आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन, या दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स किती असतो? फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन या दोन फ्रिक्वेन्सीचा जो डिफरन्स असतो दॅट इज कॉल्ड एज एम्प्लिट्यूड. त्याला आपण काय म्हणतो सांगा? एम्प्लिट्यूड. ओके, हां. फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन या दोघांमधला डिफरन्स जो असतो दॅट इज कॉल्ड एज एम्प्लिट्यूड. ओके, याला म्हणतो आपण एम्प्लिट्यूड. ठीक आहे. आता या दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स बघा, या दोन फ्रिक्वेन्सी मधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण एम्प्लिट्यूड. काय म्हणतो बोला? एम्प्लिट्यूड. सो एम्प्लिट्यूड काय असतं आता इकडे लक्ष द्या. व्हॉट इज एम्प्लिट्यूड? येस, हा वाय ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस. हे बघा, एम्प्लिट्यूड म्हणजे असतं डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन, याला म्हणतो आपण एम्प्लिट्यूड. आता थोडं लक्ष द्या, मी तुम्हाला एंट्रन्सचा एक पॉईंट सांगतो. एम्प्लिट्यूड म्हणजे असतं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. मीन पोझिशन पासून पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट त्याला म्हणतो आपण एम्प्लिट्यूड, बरोबर आहे. आता मला हे सांगा, पार्टिकल मीन पोझिशन पासून उड्या मारत आहे. काय मारताय? मीन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्सिम पर्यंत जात आहे, म्हणजे उड्या मारताय. दॅट इज कॉल्ड एज एम्प्लिट्यूड. आता 3 टाईपच्या बॉडी असतात बघा. ओके, एक असतं हॅप्पी, मी काय सांगताय बरं का, एंट्रन्सचा पॉईंट हा समजत नाही. एक असतं सॅड आणि एक असतं व्हेरी हॅप्पी. करेक्ट आहे? हॅप्पी, सॅड आणि व्हेरी हॅप्पी. आता मला हे सांगा, एखादी बॉडी जर का सॅड असेल तर ती उड्या मारेल काय? मग तिची एम्प्लिट्यूड जास्त असेल की कमी असेल? मग मीन पोझिशन पासून जास्त दूर जाईल की कमी दूर जाईल? कमी दूर. 2 मिनिटं थांबा. समजताय? सॅड आहे ती, जास्त उड्या नाही मारत. अरे ओके नाही, मीन पोझिशनच्या जवळ जास्त जास्त. ठीक आहे, जगायचं म्हणून जगताय. हां, हॅप्पी म्हणजे काय असतं बाळांनो? एम्प्लिट्यूड जास्त असते, बरं आहे. आणि व्हेरी हॅप्पी म्हणजे काय असतं? लयच उड्या मारते. एम्प्लिट्यूड जास्त असते की मॅक्सिमम असते? मॅक्सिमम. ओके, आता एंट्रन्सला असा एक पॉईंट दिलाय. एंट्रन्समध्ये असं म्हणतात, या दोन फ्रिक्वेन्सी मधला जो डिफरन्स आहे म्हणजे LHS इज इक्वल्स टू असतं एम्प्लिट्यूड. काय असतं? एम्प्लिट्यूड. बघा, द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन या दोन फ्रिक्वेन्सी मधला जो डिफरन्स आहे दॅट इज कॉल्ड एज एम्प्लिट्यूड. त्याला आपण काय म्हणतात? एम्प्लिट्यूड. म्हणजे बघा, LHS कोण झाली सांगा बरं? LHS कोण झालं सांगा?
अरे LHS कोण झालं, डिफरन्स झाला दोघांचा, आणि RHS कोण झालं, आणि मधात कुठली साईन दिली, इक्वल टू. मग आता मॅथमॅटिक्स मध्ये जर का मधात इक्वल टू साईन दिली तसं यायला पाहिजे. जर का डिफरन्स वाढला, डिफरन्स, तर अँप्लिट्यूड सुद्धा वाढायलाच पाहिजे, कारण LHS इक्वल टू RHS. जसं फॉर एक्झाम्पल सध्या डिफरन्स इज इक्वल टू 5 आहे, म्हणून ते इक्वल टू साईन दिली ना, म्हणजे जेवढा डिफरन्स आहे तेवढीच अँप्लिट्यूड आहे, हो म्हणा. मग जर का डिफरन्स वाढला तर अँप्लिट्यूड सुद्धा वाढायला पाहिजे. जर का डिफरन्स कमी झाला तर अँप्लिट्यूड सुद्धा कमी व्हायला पाहिजे. पण फिजिक्स आपण शिकतो, फिजिक्स मध्ये असं होत नाही. फिजिक्स मध्ये असं काय म्हणतात इकडे लक्ष द्या. फिजिक्स मध्ये असं काय म्हणतात लक्ष द्या. फर्स्ट असं म्हणतात, इफ डिफरन्स इज लार्ज, डिफरन्स इज लार्ज, दोघांमधला डिफरन्स हा लार्ज आहे. डिफरन्स लार्ज आहे म्हणजे LHS लार्ज झाली. मग LHS लार्ज झाली तर RHS लार्ज व्हायला पाहिजे, पण नाही ना, ते म्हणतात अँप्लिट्यूड कमी होते. अँप्लिट्यूड काय होते, कमी. मी समजून सांगतो या, अँप्लिट्यूड कमी होते. चला दुसरं, इफ दॅट डिफरन्स इज स्मॉल, दॅट डिफरन्स इज, दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स कमी झाला म्हणजे इंडायरेक्टली LHS कमी झाली ना. मग LHS कमी झाली तर RHS कमीच व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर अँप्लिट्यूड काय होते सांगा, वाढते, उलट होते. झालं. आणि सी, इफ दॅट डिफरन्स इज झिरो, डिफरन्स इज झिरो. आता मला हे सांगा, दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स झिरो झाला. मग दोन्ही फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स झिरो झाला म्हणजे LHS काय झाली, झिरो झाली. मग LHS झिरो झाली तर RHS झिरो व्हायला पाहिजे, तर नाही. ते म्हणतात RHS मध्ये अँप्लिट्यूड इज काय, मॅक्सिमम. अँप्लिट्यूड काय असते, मॅक्सिमम. उलट होत आहे. आता मी तुम्हाला हे पाठ करायला सांगू शकतो बाळांनो एंट्रन्स मध्ये, असं लक्षात ठेवा, पण याच्या मागे काही असं लॉजिक नाही आहे. ओके, महत्वाचं आहे म्हणून फार तर फार मी तुम्हाला नोट्स मध्ये बॉक्स मध्ये करून दिलाय. सांगतो मी, वाचून घेतो, थांबा. नोट्स मध्ये बॉक्स मध्ये करून दिलाय, थांबा वाचून घेतो मी. चालेल. सगळ्यात पहिले इकडे लक्ष द्या. ओके, सगळ्यात पहिले मला हे सांगा, फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन समजलंय. फ्री व्हायब्रेशन मध्ये बॉडी ऑलवेज व्हायब्रेट्स विथ इट्स, आणि फोर्स व्हायब्रेशन मध्ये बॉडी ऑलवेज व्हायब्रेट्स विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्टर्नल पिरियडिक फोर्स. या दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स म्हणजे कोण असते सांगा, अँप्लिट्यूड. जर का तो डिफरन्स लार्ज असेल तर अँप्लिट्यूड काय असते, स्मॉल असते. जर का तो डिफरन्स लार्ज असेल तर अँप्लिट्यूड काय असते बाळांनो, स्मॉल असते. ठीक आहे, डिफरन्स स्मॉल असेल तर अँप्लिट्यूड काय असते, लार्ज. आणि डिफरन्स जर का झिरो असेल तर अँप्लिट्यूड काय असते, मॅक्सिमम. आता हे लक्षात कसं ठेवायचं, थोडं हे म्हणजे उलट आहे. ओके, पण हे लक्षात कसं ठेवायचं, तर मी ते एक्झाम्पल सांगितलं ते लक्षात ठेवा. कुठलं, मुलगी माहेरी असणे आणि मुलगी सासरी असणे. हे आताच एक्झाम्पल नाही, त्यामुळे तुम्ही काही गर्ल्स मनावर घेऊ नका. ओके, हा समजलंय. पण तुम्ही घरी जाऊन तुमच्या आयांना एकदा हक करू शकता. ठीक आहे, जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. ओके बाळांनो, मला हे सांगा, मुलगी माहेरी असणे म्हणजे फोर्स व्हायब्रेशन की फ्री व्हायब्रेशन, मुलगी सासरी असणे म्हणजे फोर्स व्हायब्रेशन. दोघांमध्ये डिफरन्स असते ना. ओके, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीचं लग्न झालं. ओके, फार जॉईंट फॅमिलीत गेली, तावातलाही उड्या मारायला लागली, म्हणजे कामं करायला लागली. नवीन नवीन जोश असते ना, इम्प्रेशनही टाकायचं असते. ठीक आहे, ओके, जोश मध्ये एवढे कामं करते, तिला माहिती आपली वाट लागू राहिली. तिथे मी झालं स्वतःचं ताट घेत नव्हती हातात, इथं लोकांचे ताट उचला लागू राहिले, लोकांचे म्हणजे घरच्यांचे. ठीक आहे, केलं आहे काम, काही प्रॉब्लेम नाही. वयाचे 25 वर्ष आई वडिलांकडे निघाले, आता पुढचं मरेपर्यंत इकडेच निघणार. बरोबर आहे, ऑब्विसली. समजलंय ना. माहेर किती असते, 25-30 वर्ष. तिथून जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत कुठे आहे, सारखंच आहे. तर जास्त पिरियड तिकडेच जाणार आहे ऍज कम्पेअर टू दिस. समजा मुलीचं, इकडे लक्ष द्या. ओके, हा मी शिकवत आहे फिजिक्स, काही ते मोटिवेशनल लेक्चर नाही देत आहे. हा, मला हे आर्टिकल शिकवायचं आहे, पुढे निघायचं आहे. हा, लगेच डोळे, लय टाईम आहे अजून, टेन्शन नाही घ्यायचं. ओके, हा पण मला हे सांगा, सपोज एखाद्या मुलीचं लग्न झालं, जॉईंट फॅमिलीत गेली आणि एकदम छानपैकी कामं, ऑल इज वेलच म्हणावं लागेल. हां, ठीक आहे. 5-6 महिने झाले. 5-6 महिन्यानंतर अशी एक सिच्युएशन आली घरात, की घरातले सगळे लोक कुठेतरी गेलेत, काहीतरी कारणास्तव गेले, नाही थांबली घरी. ओके, आणि घरी थांबली तर तिला माहिती आहे आज मला कोणाचंच काहीच काम करायचं नाही. आज फक्त मला माझ्या पोटापुरतं खायचं आहे, शांतीत झोपायचं आहे. छानपैकी तिने जेवण बिवण केलं 10-11 वाजेपर्यंत, जे रिलॅक्स झाली, जाऊन पडली. तिनं डोळे बंद केले, बापरे आज मोकळा श्वास घ्यायला भेटला, कारण आज कुणीच ऑर्डर करणार नाहीये. ओके, जेव्हा तिने डोळे बंद केले ना, तर तेव्हा तिला पूर्ण जन्नतच समजते. काय होतीस मी, काय झालीस मी.
या दोघांमधला काय दिसेल तिला? डिफरन्स. काय दिसेल? डिफरन्स. डिफरन्स बिटवीन द फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. मी माहेरी होती तेव्हा फ्री व्हायब्रेशननी बघायचे. मी इथं आले तर मला एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स, म्हणजे कुणी टॉर्चर नाही करत पण रिस्पॉन्सिबिलिटीज येत असतात. आपली आई काय टॉर्चर म्हणून काम करते काय? नाही, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. फोर्स व्हायब्रेशन. आता बघा त्यात 3 केसेस होऊ शकतात त्या मुलीच्या बाबतीत. ओके, प्रत्येकाच्या नशिबाचा प्रश्न आहे. त्या मुलीने तिचे डोळे बंद केले आणि तिला असं जाणवलं की हा डिफरन्स काय? जास्त आहे यार, जास्त यार. मी काय होती? ओके, काय होती? मला राणीसारखे ठेवायचे रे माया घरचे. इथं भाजीपाला करून ठेवला माया. ठीक आहे, ठीक आहे. दगडी कोळशाची ट्रीटमेंट देत नाही. ठीक आहे. तर जर का सपोज त्या मुलीला हा डिफरन्स खूप जाणवला, तर सांगा बरं ती मुलगी आयुष्यात हॅपी असेल की सॅड असेल? हॅपी असेल की सॅड असेल? हॅपी असेल की सॅड असेल? सॅड असेल तर अँप्लिट्यूड लार्ज की स्मॉल? असं लक्षात ठेवा. इफ द डिफरन्स इज लार्ज देन अँप्लिट्यूड इज स्मॉल. बेस्ट एक्झाम्पल काढलाय तुमच्यासाठी, हा कुठंच नाही भेटणार आहे. ओके, हा. इफ द डिफरन्स इज स्मॉल, तिने डोळे बंद केले आणि तिने जर म्हटलं यार ठीक आहे डिफरन्स स्मॉल आहे, डिफरन्स तर असणारच आहे यार. तुम्ही फॅमिली चेंज करता, कल्चर चेंज होते तुमचं. काय चेंज होते? कल्चर. तुम्ही असं नाही म्हणू शकत माझे आई वडील लय छान आहे हे लयच खराब आहे. असं काही नसते, कल्चर चेंज झालाय. पण ठीक आहे, ठीक आहे डिफरन्स तर पडणारच आहे. तुम्हाला तेवढी मेंटॅलिटी करून जावंच लागणार आहे की असं होणार आहे. पण ठीक आहे, तिला असं वाटलं की बा डिफरन्स आहे, पण ठीक आहे एवढा डिफरन्स नाहीये, एवढा डिफरन्स नाही आहे. ठीक आहे, तेवढं तर मी विचार करून आले होते, एवढं तर थोडं होणारच आहे, साधी गोष्ट आहे. जेव्हा असं त्या मुलीला वाटेल की ठीक आहे डिफरन्स आहे पण तो डिफरन्स जास्त नाही आहे, त्या केसमध्ये ती मुलगी सॅड असेल की हॅप्पी असेल? हॅप्पी. आणि हॅप्पी असेल तर अँप्लिट्यूड काय असेल सांगा? लार्ज. हॅप्पी असेल तर ऑब्व्हियसली ती उड्या मारेल, खुश राहील. अँप्लिट्यूड इज लार्ज. पण आजच्या पिढीत सांगतो मी, इफ द डिफरन्स इज 0, आजकाल सगळे सुशिक्षित लोक आहेत, करेक्ट आहे की नाही? डिफरन्स इज 0. डिफरन्स इज 0 म्हणजे समजलाय का? तिला असं वाटलं की काहीच डिफरन्स नाही, मला असं फील सुद्धा होत नाही. 6 महिन्यानंतर डोळे बंद केले तर तिला असं वाटेल की मला फील सुद्धा होत नाही की मी माहेरी आहे की सासरी आहे. चालेल ते तरी हाणायची मलकत तरी, हे तर लयच इज्जत देतात. समजलाय की नाही? इफ द डिफरन्स इज 0, डिफरन्स इज 0, सांगा शी विल बी हॅपी ऑर व्हेरी हॅपी? व्हेरी हॅपी. सो इन दॅट केस अँप्लिट्यूड इज मिनिमम की व्हेरी मॅक्सिमम? मॅक्सिमम. अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम. आर यू गेटिंग? तर तुम्ही हे एक्झाम्पल असं लक्षात ठेवा. हे बेस्ट एक्झाम्पल काढलं मी, समजलंय? बाकी त्याला मॅथ्स अनुसार LHS RHS लावलं तर ते मॅचेस होत नाही बरोबर. मग ते पाठ करावं लागेल तुम्हाला. काय करावं लागेल? पाठ. ते लक्षात ठेवायचं, मुलगी माहेरी असणे, मुलगी सासरी असणे. फ्री व्हायब्रेशन म्हणजे माहेरी असणे, फोर्स व्हायब्रेशन म्हणजे सासरी असणे. ओके, त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असतं? अँप्लिट्यूड. इफ द डिफरन्स इज लार्ज शी विल बी सॅड. सॅड म्हणजे अँप्लिट्यूड इज कमी. इफ द डिफरन्स इज स्मॉल शी विल बी हॅपी and amplitude is large. करेक्ट आहे? आणि if the difference is 0, there is no difference, then she will be happy की more happy? More happy. So the amplitude is maximum. साधी गोष्ट आहे ना. अख्खा आयुष्य ज्या घरात जायचं आहे तिथं काहीच मला काय याचा ताणच नाहीये. आयुष्याचा ताण मिटला आता. सो लक्षात ठेवा, इफ दॅट घरी जाऊन विचारत नाही बाई तू कुठल्या याच्यात येतं का मम्मा? ओके, ठीक आहे. तू नेमकं कुठल्या पॅटर्न मध्ये जाते याच्यात? हा, चलता है, सब अच्छा है. ओके, ऑल इज वेल. हा. So if the difference is 0, the amplitude is maximum. Such a situation is called as resonance. या सिच्युएशनला आपण काय म्हणतो सांगा? रेझोनान्स. आता इकडे लक्ष द्या. रेझोनान्स इज अ सिच्युएशन वेअर amplitude of vibration is always maximum. Body vibrates with its maximum amplitude. But when the body vibrates with its maximum amplitude, when the difference between two frequency will become 0. 2 फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स 0 असेल. आता 2 फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स 0 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ काय? फोर्स व्हायब्रेशन. या दोघांमधला डिफरन्स 0 आहे. म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ काय? फोर्स व्हायब्रेशन. निगेटिव्ह टर्म तिकडे गेलं तर पॉझिटिव्ह. म्हणजे याचा अर्थ फ्री व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आणि फोर्स व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी काय झाली? सेम. जशी मी पहिली होती तशीच मी आता आहे. म्हणजे मला काही फरकच नाही पडला. इज इट क्लिअर? तर ज्या केसमध्ये या फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन दोघांच्या फ्रिक्वेन्सी काय होतील? सेम. प्रत्येक केसमध्ये होईल याची काही गॅरंटी नाही, पण जेव्हा केव्हा होतात तेव्हा समजून घ्यायचं काय ऑकर्ड झाला सांगा? रेझोनान्स. आणि रेझोनान्स ऑकर्ड झाला म्हणजे समजून घ्यायचं द बॉडी व्हायब्रेट विथ इट्स मिनिमम अँप्लिट्यूड की मॅक्सिमम अँप्लिट्यूड? मॅक्सिमम अँप्लिट्यूड. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पहिलं सोनोमीटर एक्सपेरिमेंट तुम्ही केलाय, तो पेपर रायडरचा एक्सपेरिमेंट करता कॉलेजमध्ये केला असेल सोनोमीटर एक्सपेरिमेंट. ओके, एक वायर असतो त्याच्यावर तुम्ही पेपर रायडर ठेवता ना. ओके, नंतर इथं ट्युनिंग फोर्क असतो असा, इथं पॅन असतं, ट्युनिंग फोर्क ठेवता ना.
त्यामुळे तो वायर काय होतो, व्हायब्रेट होतो. तो व्हायब्रेट होतो, तो कधी कधी कमी व्हायब्रेट होतो. ज्या क्षणाला व्हायब्रेट सगळ्यात जास्त व्हायब्रेट झाला, पेपर रायडर खाली पड, पेपर रायडर खाली पडला, याचा अर्थ वायर जास्त व्हायब्रेट झाला. वायर जास्त व्हायब्रेट झाला म्हणजे अँप्लिट्यूड वाढली, आणि अँप्लिट्यूड मॅक्सिमम केव्हा असते, जेव्हा काय ऑकर्ड होतो सांगा, रेझोनान्स. काय ऑकर्ड होतो, रेझोनान्स. कारण की प्रत्येक बॉडीला, वेदर इट इज अ लिव्हिंग थिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग, प्रत्येक बॉडीला बाळांनो स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. या वायरला सुद्धा, या स्ट्रिंगला सुद्धा एक स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. पण ते ट्युनिंग फोर्सनी टन 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 एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केल्यामुळे तो स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत नाही. तो फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्सनी व्हायब्रेट होतो, आणि त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल पिरियडिक फोर्स या दोघांची फ्रिक्वेन्सी काय झाली, मॅच झाली. तर बाळांनो तो सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूडनी व्हायब्रेट होतो आणि पेपर रायडर खाली पडतो. ओके. नंतर मेल्डेज एक्सपेरिमेंट आहे, होईल ना, तुमच्या कॉलेजमध्ये असतील ना, सोनोमीटर एक्सपेरिमेंट आहे, मेल्डेज. बरं जाऊ द्या. रेझोनान्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे. एक बकेट घेता तुम्ही, त्यात पाणी असतं, त्यात एक ट्यूब असते, त्यात तुम्ही ट्युनिंग फोर्स सोडता, ट्युनिंग फोर्स व्हायब्रेट करता त्याच्या फ्री एंडला, आणि त्यातून आवाज येतो. जेव्हा आवाज आला म्हणजे एक्सपेरिमेंट संपला. आवाज आला म्हणजे याचा अर्थ काय ऑकर्ड झाला सांगा, रेझोनान्स ऑकर्ड झाला. काय ऑकर्ड झाला, रेझोनान्स ऑकर्ड झाला. लक्षात ठेवा. म्हणजे समजून घ्या, रेझोनान्स ऑकर्ड झाला म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन या दोन्ही फ्रिक्वेन्सी काय झाल्या सांगा, सेम झाल्या. या दोन्ही फ्रिक्वेन्सी काय झाल्या, सेम झाल्या. इज दॅट क्लिअर? येस. समजलंय सगळ्यांना? येस. त्यानंतर अजून एक्झाम्पल भरपूर आहे असे, जसं फॉर एक्झाम्पल आता मी जे तुम्हाला हे सांगितले हे तर प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगितले. ओके. रिअल लाईफ मधले एक्झाम्पल्स कुठले आहे सांगा, रेझोनान्सचे. मार्चिंग ऑफ सोल्जर्स. ओके. आता मला हे सांगा, सोल्जर जेव्हा सस्पेन्शन ब्रिज वरनं जात असतात, यु नो सस्पेन्शन ब्रिज, ते झुलते ब्रिज, झुलते पूल, म्हणजे सस्पेन्शन लाकडाचे असतात ते. अरे ओके नाही, हिमालयात वगैरे जर गेले ना, असे लाकडाची ब्रिजेस असतात ना, कॉन्क्रीटचे नसतात बाळांनो, टेम्पररी ब्रिजेस असतात ते. ते टेम्पररी का बरं आहे, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही पुढे गेले, तुमच्या मागे शत्रू लागले, तर तुम्ही धावत आले, ब्रिजवरनं धावत आले, ब्रिज तोडून टाका. पहिले तुम्ही क्रॉस व्हा, नाही तुम्ही याच्या आधीच तोडून टाकाल. करेक्ट आहे. ते टेम्पररी ब्रिज असतात, वेळ पडली तर ते तोडता आले पाहिजे, त्याला म्हणतात सस्पेन्शन ब्रिज. मग बाळांनो समजा फॉर एक्झाम्पल एखादा सस्पेन्शन ब्रिज आहे असा, या सस्पेन्शन ब्रिजवरनं सोल्जर्स येत आहे. सोल्जर्स म्हणजे मार्चिंग करत येत आहे. मार्चिंग म्हणजे समजते का, मार्चिंग म्हणजे माहिती आहे, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला तुम्ही बघता ना, लेफ्ट राईट. लेफ्ट म्हणजे सगळ्यांचा लेफ्टच असतो, लेफ्ट म्हणजे सगळ्यांचा काय पडतो, लेफ्ट. राईट म्हणजे सगळ्यांचा काय पडतो, राईट. दॅट इज कॉल्ड एज मार्चिंग. समजा 100 सोल्जर जात आहे, ते मार्चिंग करताय. मार्चिंग करणे म्हणजे लेफ्ट म्हणजे सगळ्यांचा, राईट म्हणजे सगळ्यांचा राईट. किती दिसायला छान दिसते. आपल्या मित्रांसारखं असते का, फुटपाथवर चालताना दोन पोरं पुढे चाललोय, दोन पोरं मागे, हे याचा पाय जाते त्या चपलीत, मग त्याची चप्पल बाहेर निघते, डबल येते तो चप्पल घालायला. ठीक आहे. 4 जण असतात बरं का, पण इथून इथून वारचे ब्रिजला जायपर्यंत कमीत कमी 4 वेळ चप्पल काढते याची बाहेर. मी काय बोलतो समजतंय का. आपण काय करतो, कसे तंगडे पाडले, याचा लेफ्ट त्याचा राईट. करेक्ट आहे की नाही. ओके. आपण मार्चिंग करत नाही. काय करत नाही, मार्चिंग. पण सोल्जर जे असतात ते चालताना मार्चिंग करतात. लक्षात ठेवा. आणि सोल्जरला सांगितलं असते की जेव्हा सस्पेन्शन ब्रिज तुम्हाला क्रॉस करायचा आहे, ब्रेक देअर स्टेप्स. त्यांना त्यांच्या स्टेप्स काय करायच्या असतात, ब्रेक करायच्या. म्हणजे डोंट मार्च. का बरं, तर बाळांनो लक्षात ठेवा. समजा फॉर एक्झाम्पल ओके, हा ब्रिज आहे, या ब्रिजला प्रत्येक बॉडीला एक स्वतःची काय असते, नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे तो ब्रिज स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी, फ्री व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत आहे. ओके. त्याच्यावरून सोल्जर्स गेले, सोल्जर्स मार्चिंग करत गेले. मार्चिंग म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट राईट. मग आता फोर्स अप्लाय करताना लेफ्ट पडला तर सगळ्यांचा लेफ्टच पडेल, राईट पडला तर सगळ्यांचा राईटच पडेल. बरोबर आहे की नाही. ओके. हा, म्हणजे याचा अर्थ लेफ्ट पडला, एका सेकंदानंतर राईट पडला, एका सेकंदानंतर लेफ्ट पडला, एका सेकंदानंतर राईट पडला. म्हणजे याचा अर्थ त्या ब्रिजवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत आहे. तो एक कसा अप्लाय होत आहे, पिरियडिक. पिरियडिक म्हणजे आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. करेक्ट आहे. जर का सपोज एखाद्या ब्रिजवर एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय झाला, तर तो ब्रिज कुठल्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होईल सांगा, फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री व्हायब्रेशन की फोर्स व्हायब्रेशन. हा होऊ द्या ना, पण चुकून जर का या दोन फ्रिक्वेन्सी काय झाल्या, इक्वल झाल्या, तर काय ऑकर्ड होतो सांगा, रेझोनान्स. आणि रेझोनान्स ऑकर्ड झाला, दॅट ब्रिज इज व्हेरी हॅपी. रेझोनान्स सिच्युएशन अशी आहे की त्या सिच्युएशन मध्ये तो ब्रिज काय होईल, व्हेरी हॅपी. हॅपी म्हणजे आपल्या भाषेतला, म्हणजे अँप्लिट्यूड मिनिमम की मॅक्सिमम, मॅक्सिमम. अँड दॅट ब्रिज विल व्हायब्रेट विथ अ मॅक्सिमम अँप्लिट्यूड अँड इट मे बी कोलॅप्स. गरजेपेक्षा जास्त व्हायब्रेट व्हायला लागला की तो काय होऊन जातो सांगा, कोलॅप्स होऊ शकतो. म्हणून सोल्जर्सला सांगितलं जाते की सस्पेन्शन ब्रिजवरनं जाताना मार्चिंग करायची नाही. मार्चिंग म्हणजे साध्या माणसासारखं चाला, कोणाची लेफ्ट पडू द्या, कोणाची राईट पडू द्या.
फोर्सेस अप्लाय होणं नॉट अ बिग डील. पिरियॉडिक फोर्सेस नसले पाहिजे. पिरियॉडिक म्हणजे समजला आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ. ते इथं रेझोनान्स इज अ डिसएडव्हान्टेजेस म्हणून येतं, लक्षात ठेवा. करेक्ट आहे. म्हणून 1-2 मार्कासाठी नेहमी क्वेश्चन सुद्धा येतो. व्हाय द सोल्जर्स आर हॅव ऑर्डर्ड टू ब्रेक देअर स्टेप्स वाईल क्रॉसिंग द सस्पेन्शन ब्रिज. सस्पेन्शन ब्रिजला क्रॉस करत असताना त्यांना का बरं त्यांच्या स्टेप्स ब्रेक करायचे असतात. ठीक आहे. आता दुसरं लक्ष द्या. अजून एक असतं जसं ऑडिटोरियम मध्ये. मला हे सांगा, ऑडिटोरियमची हाईट कमी असतात की जास्त असतात रे? जास्त असतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही आपल्या फ्लॅटमध्ये राहता, फ्लॅटची हाईट बघा किती कमी असतात. अरे हो की नाही? येस. इथं हॉलची हाईट बऱ्यापैकी मोठी आहे. ऑडिटोरियमची हाईट तर खूपच मोठी असते. का बरं मोठी असते ऑडिटोरियमची हाईट? आवाज आवाज काय? आवाज आवाज मोठा येतो. हा, आवाज मोठा येऊ नये म्हणून. आवाज कुठून मोठा येतो? ऑडिटोरियमची हाईट जास्त का बरं असतात? बेसिक क्वेश्चन विचारला. येस. हा, छान. ओके, लक्ष द्या. आता पूर्वीचे लोक ऑडिटोरियम मध्ये कशासाठी जायचे? कुस्त्या खेळायला. कशासाठी जायचे सांगा? नाटक बघायला. ओके, नाटक बघायला. पूर्वी थोडी ना असे थिएटर्स वगैरे होते. ओके, पिक्चर वगैरे बघायचे. पूर्वीचे लोक नाटक बघायचे. आवड होती त्यांना. अरे ओके नाही? अरे ओके नाही? नाटक बघायला जायचे. आता मला हे सांगा, एक नाटक यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे बघा, ते ऑडिटोरियमच आहे. त्याची हाईट बघा किती आहे. आणि पूर्वी असे स्लॅब नव्हते बाळांनो. पूर्वी काय होते? पत्रे राहायचे. काय राहायचे? पत्रे, टीन. ओके. मग आता मला हे सांगा, समजा तो पत्रा आहे वर, लक्षात ठेवा. हा पत्रा म्हणजे टीन आहे, इलॅस्टिक मेंबर आहे. हा एक स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेटच होणार आहे, फ्री व्हायब्रेशन. प्रत्येक बॉडी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत असते, वेदर इट इज अ लिव्हिंग थिंग ऑर नॉन लिव्हिंग. करेक्ट आहे. मग आता ही स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत आहे. बरं आहे. आता बाळांनो मला हे सांगा, ह्या भिंती असतात त्या ऑडिटोरियमच्या आणि इथं पब्लिक बसलेली असते. करेक्ट आहे. आता ऍट ए टाइम बाळांनो 1000-2000 पब्लिक बसलेली आहे. आता स्टेजवर कुठलं तरी नाटक झालं सुरू आहे आणि नाटक सुरू असताना काहीतरी जोक झाला, काहीतरी कॉमेडी सीन झाला, तर सगळे लोक तेव्हा काय करायचे माहिती आहे का? हसायचे. आणि महाराष्ट्राची संस्कृती अशी होती की हसण्यासोबत टाळ्या वाजवायच्या. काय वाजवायचे? टाळ्या. बोंबलायचे नाही. आजकाल बघा शिट्ट्या वाजवतात. ओके, मग ते ऑडिटोरियम गेलं, मग लोक थिएटरमध्ये आले, थिएटरमध्ये लोक शिट्ट्या वाजवायला लागले. आजकाल तर पोट्टे क्लासमध्ये शिट्ट्या वाजवतात, चाव 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 करतात. ठीक आहे की नाही? म्हणजे संस्कृती बघा चेंज होत आहे. पूर्वी लोक ऑडिटोरियम मध्ये शिट्ट्या नव्हते वाजवत. दॅट वॉज बॅन. कोणी शिट्ट्या वगैरे वाजवायचं नाही. ते तमाशे सेंटर आले नंतर, बरोबर आहे, त्यानंतर हे शिट्ट्या वगैरे सुरू झाल्या वाजवणं. आजकाल पोरं क्लासरूम मध्ये आवाज काढतात. बरं आहे. अरे ओके नाही? आता पुढच्या इथून 5 वर्षानंतर घरात बोलतील. तेवढंच बाकी आहे आता. असं इट्स युअर पर्सन. ओके, हा. तर ऑडिटोरियम मध्ये, बरोबर आहे ना, मी काय एक्झाम्पल देत आहे. तर ऑडिटोरियम मध्ये लोक एक तर हसायचे, नाहीतर काय वाजवायचे? टाळ्या. आता टाळ्या वाजवताना सांगा बरं कशा टाळ्या? 2000 लोक बसले. यु नो, आपण आरती करतो आपण आपल्या घरी, 5 लोक असताना कशा टाळ्या वाजवतो? कसा बरं? वाजवा टाळ्या. 1 2 3 स्टार्ट करा. चला, हा सगळ्यांनी 1 2 3 स्टार्ट. हा, बस झालं. हा, बरं आहे. म्हणजे याचा अर्थ हा एक्सटर्नल फोर्स आहे. आणि कुठला आहे? एक्सटर्नल आहे की एक्सटर्नल पिरियॉडिक आहे? एक्सटर्नल पिरियॉडिक आहे. ऍट ए टाइम सगळ्यांच्या पडतात. म्हणजे लक्षात ठेवा, तेव्हा 2-2 हजार लोक ऍट ए टाइम जेव्हा टाळ्या वाजवायला लागतील, तेव्हा ओके विचार करा, ऍट ए टाइम ती क्लॅप पडणार 2000 लोकांची. तर कुठला फोर्स अप्लाय होईल सांगा? एक्सटर्नल. पण एक्सटर्नल पिरियॉडिक आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. पडल्यानंतर पुन्हा एका सेकंद, पुन्हा एका सेकंद, सगळ्यांची ऍट ए टाइम. सो अशा एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स जर का, आता असं इमॅजिन करा की त्याला रूप हा फारच छोटा दिला ऑडिटोरियमला. तर मला हे सांगा, ऑलरेडी रूप म्हणजे पत्रा जो आहे तो स्वतःच्या फ्री व्हायब्रेशननी व्हायब्रेट व्हायचा. आणि आता एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय झाला बघा. हाईट फारच कमी आहे, डोके एवढीच हाईट आहे किंवा आपल्या फ्लॅट एवढी हाईट आहे. तर बाळांनो तो कुठल्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होईल रे? एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स, आपलं नॅचरल फ्रिक्वेन्सी की एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सच्या फ्रिक्वेन्सीने? आणि एक्सटर्नल पिरियॉडिक जर का हाईट कमी असेल तर, कारण की हा आवाज डायरेक्ट भेटतो ना त्याला, आणि एका पर्टिक्युलर त्यानंतर फोर्स अप्लाय होतो. करेक्ट आहे. तर याची फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन. ओके, जर चुकून या दोन फ्रिक्वेन्सी काय झाल्या? सेम झाल्या, तर दॅट रूफ विल व्हायब्रेट विथ अ मॅक्सिमम अँप्लिट्यूड, रेझोनन्स ऑकर्ड होईल आणि इट मे बी कोलॅप्स. इट मे बी कोलॅप्स. तो कोलॅप्स न होऊ देणे त्यासाठी त्या रूपची हाईट काय ठेवतात सांगा? कमी ठेवतात की जास्त ठेवतात? जास्त.
ती जास्त ठेवल्याने काय होते सांगा? जास्त ठेवल्याने काय होईल? हा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही. हा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कधीही फोर्स व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आणि फ्री व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी सेम होणार नाही. कधी रेझोनन्स ऑकर्ड होणार नाही आणि कधी रूप खाली येणार. म्हणून त्याची हाईट नेहमी जास्त ठेवतात, लक्षात ठेवा. थिएटरमध्ये असंच असतं. पण थिएटरमध्ये ऑडिटोरियम एवढी हाईट नसते. पण थिएटरमध्ये माहिती आहे का, अशा साऊंड प्रूफ शीट्स लावतात, माहिती आहे? जरी हाईट कमी असेल पण ते आवाज जो आहे तो आवाज त्या रूपपर्यंत गेलाच नाही पाहिजे. कारण या रूपमध्ये किंवा मेटल्समध्ये, याच्यात बीम्समध्ये किंवा कॉलम्समध्ये इलॅस्टिक मेंबर्स असतात, माहिती आहे? मेटल्स, स्टील असते ना, ते स्टील व्हायब्रेट होतात, लक्षात ठेवा. आपल्या घरात होते यार, एका दिवशी धाडकन बेडरूमचं दार लावा बरं का, तिकडली खिडकी व्हायब्रेट होती. काय संबंध आहे त्या बेडरूमच्या दाराचा आणि खिडकीचा? पण झाली की नाही? झाली की नाही? तसंच असतं. तुम्ही असं म्हणू नाही शकत की टाळ्या वाजवल्याने काय हे पडणार आहे का? नाही, याच्यात सुद्धा व्हायब्रेशन येतं. साधी गोष्ट आहे, आपण समजा 10व्या मजल्यावर राहतो, 11व्या मजल्यावर कोणतरी जोशी काकू राहतात आणि जोशी काकूच्या मुली नेहमी भरतनाट्यमच करत राहतात. दन 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 दन. आता मला हे सांगा, त्यांचा थाता का तय्या आम्ही जे तुम्हाला, ठीक आहे. तर मला हे सांगा, ओके, तर आपला जो स्लॅब असतो तिचा दंदन दंदन आवाज येतो, माहित आहे? आवाज येतो म्हणजे तो स्लॅब काय होत आहे सांगा? व्हायब्रेट होत आहे. काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे, लक्षात ठेवा. मग भूकंप त्याच्यामुळेच येत असतात ना. भूकंपाची बिल्डिंग पडतात हे रेझोनन्समुळेच पडत असतात. भूकंपामुळे थोडी बिल्डिंग पडते. भूकंप आल्यामुळे हे जे व्हायब्रेशन्स असतात हे नेहमी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत आहेत. आणि अर्थक्वेक आला की ते स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत नाही. कोणी फिरतात? एक्स्टर्नल पिरियडिक फोर्सच्या फ्रिक्वेन्सीने. आणि जर का चुकून या दोन फ्रिक्वेन्सी काय झाल्या? मॅच झाल्या तर डायरेक्ट ते आदळतातच खाली. रेझोनन्स ऑकवर्ड होतो. सो दॅट रूफ विल व्हायब्रेट विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड अँड इट मे बी कोलॅप्स. करेक्ट आहे की नाही? सो हे सगळे एक्झाम्पल कोणाचे आहे सांगा? रेझोनन्सचे. सो रेझोनन्सचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत जे मी तुम्हाला पहिले सांगितले. रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट, सोनोमीटर, मेल्डेज एक्सपेरिमेंट. आणि या रेझोनन्सचे काही डिसएडव्हान्टेज आहेत, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. कुठलं? मार्चिंग ऑफ सोल्जर्स. आणि नंतर काय असतं? ऑडियन्स, ऑडिटोरियमचे रूफ जे असतात ते हाय लेवलवर का बरं असतं? आर यू गेटिंग? समजलंय सगळ्यांना? येस. ओके. सो बाळांनो, दिस कंप्लीट कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. काय म्हणतो बोला? फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. चला कळा बरं, तुमच्या नोट्स काढा 2 मिनिटं. हा, आवाज नको आहे. चला, फ्री व्हायब्रेशन काय असतं? बोला, व्हॉट इज फ्री व्हायब्रेशन? कम ऑन. हा, इफ वाचा काय दिलंय. हा, इफ अ बॉडी इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन अँड रिलीज, वाचा, restoring force acts on a body and body vibrates. वाचा, these vibrations are called as free vibrations. पुढे वाचा काय दिलाय? The frequency with which body performs free vibration is called as natural frequency of body. पुढे वाचा, natural frequency of the body depends upon its dimensions and elastic property. पुढे वाचा, amplitude of free vibration depends upon distance through which body is displaced from its equilibrium position. पुढे, when the body performs free vibration, it continually loses its energy due to dissipative force. Therefore, amplitude of vibration goes on decreasing, and after some time vibration of the body are stops. समजलाय? फ्री व्हायब्रेशन मध्ये बॉडी ही काही वेळानंतर काय होऊन जाते बाळांनो? स्टॉप होऊन जाते. काय होऊन जाते? स्टॉप. त्याचा ग्राफ काढून घ्या बरं. असं amplitude goes on decreasing. लवकर, फास्ट, लगेच लक्षात येईल तुमच्या. लवकर. हे